सो हे गाईज, आज आम्ही चालू आहे ठाण्यामधील इस्कॉन टेम्पलला, जे की ठाणे स्टेशनपासून फक्त 5 किलोमीटर लांब आहे आणि जे की नॅशनल पार्कच्या साईडलाच लागून टेम्पल आहे. ते आम्ही बाईक घेऊन गेलो होतो, त्यामुळे आम्हाला जवळ पडलं आणि इझी पडलं थोडं. चला तर मग बघू कसं आहे टेम्पल. आम्ही तिथे साईडला गाडी पार्क केली आणि हा पहा एंट्रन्स, जो की आम्हाला बघून खूप भारी वाटला. आणि हे बघा फायनली टेम्पल, इस्कॉन टेम्पल, जे की बघून असं वाटतं की खरंच एक प्राचीन कलाशैली इथे प्रस्तुत केली. तर आम्ही जास्त टाईम वेस्ट न करता मंदिरामध्ये गेलो, कारण आमचं भाग्य खूप चांगलं होतं. कारण आम्ही जायला आणि तिथे अनाऊन्स केला आरतीसाठी. सर्व आहे मॅनेज केलं. येथील सर्व लोक राधाकृष्णाच्या आरतीमध्ये एवढे मंत्रमुग्ध होते की त्यांना खरंच कोणतं भानच नव्हतं. आणि ह्या एन्व्हायरमेंटमध्ये आम्ही एवढे मग्न झालो की आम्हाला हे समजलंच नाही की आम्ही इथे ब्लॉग करायला आलो आहेत. लिटरली आम्हीसुद्धा त्यांच्या ह्याच्यामध्येच मिसळून गेलो होतो. आणि आता फक्त एकच आतुरता होती, ती फक्त राधाकृष्णाच्या पायाशी मस्तक टेकवायची, आणि आम्ही त्या क्षणाची वाट बघत होतो.